राहुल्या, रुक तो। काय गं काय झालं? मेरे को क्या लग रहा है पता है क्या? शीतली जे काय बोलली ना त्यावर आपण थोडा विचार करायला पाहिजे। काय विचार करायचा तवा? येड्यागत करते ती। अरे तो शीतल को आज जानता है क्या? वो ऐसा जानबूझकर तो नहीं बोली होगी ना। अगं पण ते असं डोकं फिरल्यावर का करते तेच कळणं झालंय मला। मुझे लगता है हमको एक बार मिलना चाहिए उससे। अगं त्या भैयानं काय बी केलं तर तिला त्यात काय तर काळबेळ आहे असंच वाटतंय। मी सांगून सांगून दमलो अगं। लेकिन उसके पास काहीतरी कारण असेल ना। कारण म्हणजे ती भैयावरती हाय लय राग खाऊन। हा म्हणजे तो बी चुकीचाच वागलाय आधी। तो तर कुठं साजूक काय म्हणा। यास्मिन, त्या भैयाच्या लय गोष्टी मला पटत नाहीत। पण अगं ही काम तो लय मनापासून करतोय आपल्या इक्यासाठी। आणि तरीही सारखी सारखी त्याला पाण्यात बघत्या। देख वो जो भी है तिच्याशी बोलूनच कळलं आता आपल्याला। हा ते बी खरंच आहे म्हणा। अरे काय भी झाले तरी मैत्री नाही ती आपली। वो गलत होगी तो मिलके समझाते उसको। अगं पण मी बोलायचा ट्राय केला की तिच्या संग, मग ऐकलंच नाही माझं। फिर से समझाते। अरे आता आपण तिला एकटं नाही सोडायला पाहिजे। हा आणि आजा बी नाही अगं। हाँ वो भी है ना। पण मला एक कळ ना, शीतलला एवढं कळतं, एवढी हुशार आहे, माशी का करते डगत? अरे वही तो पता लगाना है ना। आणि समजा ती बोलते ते बरोबर असेल तर मग आपण तिला साथ द्यायची। हा असंच करू। सुमन, काय ग? ताई, मला लय काळजी वाटायला लागली हो। आपल्या घराला कुणाची नजर लागली काय माहिती। नंतर घर सुटलं, अख्ख्या गावासमोर आपली पोरगी एकटी पडली हो। वय ग, पण सुमन शीतली सगळ्या गावासमोर अशी का बोलली असेल ग? कोणाला ठाऊक असं का बोलली, पण सगळ्या गावाचा वाईटपणा घेतला का नाही तिनं? मला काय वाटतंय ताई, अजिंक्य गेल्यापासून शीतलाशी वागायला लागले। सुमन, अगं नवरा आपल्यापासून लांब असला ना की अशी चिडचिड होते बघ। नाही नाही ते विचार मनात येतात, झोप बी लागत नाही, हे असं येड्यागत होतं बघ। हे दुबईला गेले होते ना तेव्हा माझं बी सुरुवातीला असंच व्हायचं। ताई, पण काय करायचं तिचं? सुमन, आपण शीतलीला 2-4 दिवसासाठी इकडे आणूयात का? हा असंच करूया, आपण तिला इकडेच घेऊन येऊया। नाही पण काय आता? तसं नाही, पण तिला असं नको वाटायला की आपण बी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय म्हणून। काय असं काय नाही, आपल्याला तिची काळजी वाटते म्हणून आपण तिला इकडे घेऊन येणार। अगं भय, पण ह्या एका गोष्टीवरून ती हे सगळं घर डोक्यावर घेईल। आता तिला कसं समजवायचं तेच काय कळना झाले। पण मग आता आपण काय करायचं? तेच की। जितू शेठ, कारसाच्या एक सांगू का? बोल की। जरा मानून घेऊ नका। बोल की गाडा गाडा। म्हणजे तुम्हाला पटतं का बघा, तुमच्या शीतला 4-5 दिवस गावी पाठवतो का कुठल्या तरी पाहुण्याकडे? कारण हवा बदलली, वातावरण बदललं की बरं वाटेल तिला बी। कसंही 4 दिवस गावात फिरताना तिला अवघड होणार आहे। कोण काय बोल ना तर तिची अजून चिडचिड होणार आहे। सध्या तू म्हणतो त्याच्यात पॉइंट आहे। माझं डोकं फुटायची आली विचार करून असं वागली असेल काय माहित। जितू शेठ, आता झालं ते झालं, द्या ना विषय सोडून, तिला 4-5 दिवस गावी पाठवा।
आपण तिच्या घरातली तयार झाली पाहिजे. होतील की तयार, न व्हायला काय झालं तयार? तसं नाही बाबा, आता आपल्या हातात काय आहे? तू शेठ, मी मामाशी बोलून घ्या. ते बी होतं की एवढं प्रकरण झालं तेव्हा फाट्यावर. मी बोलतो समाधान दादाला. येऊ का? जे तुझ्या आजाला काय कल्पना यातली? काय माहित बाबा, पण नसेल त्यांना काय कळावं. मग एक काम करा ना, तुम्ही आजीशी बोलून घ्या. कसं आहे, त्याच्या कानावर विषय असलेला बरा नाही का? बोलतो मी त्यांना. जरा नाजूक विषय ना. अच्छा, अवघड झालंय सगळं. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया, तुम्ही काय चाललंय? काय नाही, कसं काय येणं केलं? सॉरी बर का, आम्ही अहो नाही हो, त्याची काही गरज नाही. असं कसं म्हणता गरज नाही? खरं तर ज्यांनी चुकी केली त्यानेच माफी मागायला पाहिजे. वय, पण आता आम्हीच माफी मागतो. तुम्ही एवढं गावाचं भलं करणारं काम करायला जात होते आणि आमच्याच घरातल्या माणसांनी असं. अहो असू दे, तेवढं व्हायचंच आता. वय, अहो आता तुम्ही होतात म्हणून तरी बरं, नाही तर दुसरं कोण असतं तर कुणाच ठाऊक काय केलं असतं. नाही अहो, कसं आहे, कधी कधी माणसाला कळत नाही आपल्याकडनं चूक होते, पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. वय, बर कस काय येणं केलं? हा, अहो खरं तर आज येणारच नव्हतो, पण उद्या पक्षश्रेष्ठ येणार आहेत ना. लय महत्वाचं काम आहे. उद्या आले की स्वतः उभं राहून कमानीचं काम करून घेणार आहेत, म्हणून मग आजच आलोय. हे साहेब कोण? हा ते वय, त्यांना आम्हीच आणले, पेशंटला दाखवायला आणले. डॉक्टर आहेत ते, मानसोपचार तज्ञ. तुझी हिंमत तरी कशी झाली? आत्ताच्या आता माझ्या घरातनं बाहेर व्हायचं. चल हो बाहेर, निघ निघ बाहेर, निघ निघ येत ना, चल निघ. अगं ए, आता तरी जरा नीट बोल की. हे असं आहे बघा डॉक्टर, सारखं आमच्या अंगावर धावून येत असतात. आता तर आम्हाला यांची भीती पण वाटायला लागली. हे लय शांतपणा दाखवू नका. तुझी सगळी मस्ती उतरवते का नाही बघ. अगं शीतल, बाहेरच्यांसमोर कसं बोलायचं एवढं बी कळत नाही का आता तुला? त्याची हीच लायकी आहे. बघा शांत व्हा, आपण शांतपणे बोलूया. तुम्हाला असं का वाटतं यांच्याबद्दल? हे बघा, नालायक माणूस आहे. मुद्दाम मला येणं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा डॉक्टर, हे असं आहे. आता बाई माणूस असल्यामुळे आम्हाला काही बोलता पण येत नाही, म्हणून तुम्हाला आणले. ही तुझी नाटकं बंद करा. लई बोलायला लावू नकस मला. पट दिशेनं घराच्या बाहेर निघायचं. निघ ना, चल निघ. अगं ए, जरा तर जीभ आवर की तुझी. का माणूस काय बोलत नाही म्हणून उगा काय बी बोलायला लागलीस? जेडे, जा हिला हात घेऊन जा. मामी, अहो माझं ऐकून घ्या. यो माणूस. अगं बाई जा. अहो ही अशी केस आहे बघा डॉक्टर. त्यांचे मिस्टर नसतात का इथं? नाही ना, ते मोठे फौजी आहेत, आसामला असतात तिकडं. अच्छा, जस्ट लग्न झालंय ना यांचं. अच्छा, त्यामुळेच असं असेल. मी अशा अनेक केसेस पाहिलेले आहेत. नवरा जर बरोबर नसेल तर असं घडू शकतं. होय, खरंच होय. यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि मिस्टर लांब गेले.
सो असं घडू शकतं. अहो होय की, नाही म्हणजे लग्नाला महिना बी झाला नसेल आणि अजिंक्य लगेच गेले. तेच, कधी कधी आपण या गोष्टी आताच सप्रेस करत राहतो, मग ते अजून विचित्र रूपात आणि विकृत रूपात बाहेर येतात. त्यामुळे अशा गोष्टी आपण दाबून नाही ठेवल्या पाहिजे. अहो पण ह्याच्यावर उपाय काय? उपाय म्हणजे आपण कुठंतरी मन रमवलं पाहिजे. तेच धरून बसलो तर अजून त्रास होणार. जे मनात असेल ते बोललं पाहिजे. आता नवरा जवळ नसल्याने काही गोष्टी तशाच राहतात, त्या कुणाशीच बोलता येत नाहीत. मग अशा वेळी अजून त्रास होतो. नाही नाही, मी सांगत असते तिला तशी, विचारत बी असते. मी बी ती एकटी पडू नये म्हणून तिच्या संग झोपायला जाते रोज. आम्हाला वाटलंच होतं असं काहीतरी असणार. बरं झालं पण तुम्हीच यांना घेऊन आलात ते. काय बाई म्हणावं, माणूस असावं तर असं बघा. एवढं होऊन पण तुम्ही डॉक्टर एवढं काळजीनं घेऊन आला म्हणजे. काय मामी, तुमच्याकडनं शिकलो नाही का. बसा, चहा ठेवते. नाही नको, त्या शांत झाल्या की त्यांना माझ्या क्लिनिक मध्ये घेऊन या, मग आपण बोलूया त्यांच्याशी. त्यांना आराम करू द्या, मी येतो आता. चला येऊ का अध्यक्ष. हा. अहो मामी तुम्हाला नाही, जयश्री यांना म्हणलो. आता काय बाबा, घरात 2-2 अध्यक्ष, हा टू मच कन्फ्युजन. आम्ही त्यांना प्रेसिडेंट म्हणू का? हा चालेल का? हा चालते की. येतो. खडू आहे का? खडू कशाला हो? डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवला असता. काय अचानक मध्ये जर काही येण्याचा झटका आला तर लागल ना. येऊ का? असं जर हिला जर याड लागलं ना, बरंच होईल. अशीच घरातनं बाहेर काढता येईल. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. तुझं तर हो मिसेस फौजी चिडू नका, प्रकृतीसाठी चांगलं नसतं. हे बघ, इथनं जा नाही तर चपलीला सडकीन सांगते. हा जाणार तर मी आहेच, पण म्हटलं जाण्याच्या आधी तुम्हाला भेटून जावं. कशाला? हा कशाला? आम्हाला लय वाईट वाटतंय बर का. म्हणजे इथून व्हेरी सॅड वाटते. काय नवरा इथं नाही तुमचा, म्हणून तुम्ही असं वागताय ना. त्याला काय झालं मग, तुमचा नवरा इथं नाही तर? हा आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतल,
का ग अशा अंधारात का बसून राहिलीस? काय नाही, मला लई काळजी वाटते बघा. अगं आता काय झालं? अहो शीतलचीच की. अहो ती एकटी पडली म्हणून अशी वागत नसेल ना? अगं आपण आहोत की तिच्या बरोबर. अहो तसं नाही, पण अजिंक्य तिकडे गेल्यापासून ती एकटीच पडली म्हणून मी म्हणत होते बघा तुम्हाला. हे बघ, कशाला ती मागचं काढत बसलीस? हं? काय झालेलं नाही शीतलला. अहो पण आपण काय तर करायला पाहिजे की. तू जरा शांत हो बरं. बस, उगाच काळजी करत असतेस. अहो तुम्हाला काय माहित नाही. आता काय नाही माहित? मग अशी पुष्पाचा फोन आलता. मग ती म्हणत होती का नवरा जवळ नसला की असं वागाय होतंय म्हणून. अहो त्यांच्या घरी डॉक्टर बी आले ते पण असं सांगत होते. अहो आपल्या शेतीला खरंच येडबीड लागलं नसेल ना? तू असं काहीतरी अगोदर बोलू नकोस बरं. अहो पण खरंच मला तसं टेन्शन येत. हे बघ, आपल्या शीतलला काय बी झालेलं नाही. अगे गावापेक्षा मस्त शहाणी आहे ती, म्हणून तर तिला जे कळतंय ना ते गावाला कळाना झालंय. आता अख्ख्या गावाला पटवून द्यायचं म्हणजे काय सोपं काम नाही, पण ती करेल काहीतरी. तू नको काळजी करूस. अगं माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर आहेत ते, माणूस उपचार तज्ञ. नवरा इथं नाही तुमचा. त्याला काय झालं मग? तुमचा नवरा इथं नाही तर हा? आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतले, काय झालं? काय कुठं काय काय नाही. नाही. तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? जेवला का? आणि शीतले, तू का सांगितलं नाहीस मला? काय? अगं मला फोन आलते गावातनं, सच्याचा फोन आलता, राहुलांची तो फोन आलता. त्यांनी सगळं सांगितलंय मला. शीतले, अगं कशाला सगळ्यांसमोर बोलायचं? तुम्ही पण, तुम्हाला तर माहिती आहे ना त्या भैयाची नियत कशी आहे, ती काय लायकी आहे त्याची. मला मस्त सगळं माहिती. एक नंबरचा कपटी माणूस आहे ती. गावातल्यांना गोड बोलून बोलून फसवलंय त्यानं. तेच तर वरडून वरडून सगळ्यांना सांगत होते, पण कुणाला बी पटना झालंय. अगं पण शीतले, तू वरडून काय होणार आहे का? आता गावातल्यांना काय वाटते ते बघ ना. अगं त्यांना वाटते आपण वैयक्तिक राग डोक्यात धरूनच बोलतोय. वाटतंय का नाही? म्हणूनच तुला म्हणतोय त्याला काय करायचं ते करू दे. आता अख्खा गावासमोर तू बघितलंस ना सांगून, कुणी ऐकलं का? जाऊ दे ना मग. अहो पण तो भैया नाही, नको. तो काय बोलला हे यांना सांगाय नको. नकोच, उगाच काळजीत पडते ही. काय काय भैया काय? नाही काय नाही. हे बघ शीतले, अजून किती दिवस ढोंग करणार आहे तो? मुळात त्याची नियत खराब आहे. अगं एक ना एक दिवस आपोआप गावासमोर येईल ती. नको काळजी करू. तू कॉलेजकडे लक्ष दे. अगं हो काय हो, नुसतं हमरू नको. पटतंय का तुला? भाई भाई. हा बरं चल, ठेवतो मी, मला जरा एक काम आहे. हा. अजिंक्य, त्याला तर अद्दल घडवायलाच पाहिजे, आणि ती तर मीच घडवणार. मी एकटी आहे म्हणून लई माजलाय ना त्यो. एकटी काय करणार असं वाटतंय ना त्याला. पण नाही त्याची जिरवली तर नावाची शितली नाही मी.